Parents, please don't skip this video. नमस्कार मित्रांनो, मी प्रिया माळी. आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. माझ्या एका मेन्स्ट्रुअल हेल्थ अवेअरनेस सेशनमध्ये अनेक पॅरेंट्स त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यापैकी ही एक गोष्ट आहे. एक छोटी मुलगी फक्त 8 वर्षाची. तिची परीक्षा नुकतीच संपली होती. ती आनंदाने घरी आली आणि बाबांना म्हणाली, बाबा आता हॉलिडे सुरू झाली आणि पुढच्या अकॅडमिक इयरला मी हायस्कूलमध्ये जाणार. तिचे बाबा तिच्या फ्युचर प्लॅनिंगमध्ये बिझी होते. कोणती स्कूल चांगली असेल, कोणता क्लास लावावा, आईची काळजी मात्र वेगळीच होती. ती सुट्टीत आता दिवसभर फोनमध्येच बसणार. एक दिवस संध्याकाळी आई तिला जवळच्या काजूबागेत घेऊन गेली. तू घे फिरून आल्या. आई म्हणाली, जा ग, आधी छान आंघोळ करून ये. थोड्याच वेळात अचानक घरभर जोरात रडण्याचा आवाज आला. ती मुलगी घाबरून इकडे तिकडे पळायला लागली. आई काहीतरी चावलं, मला खूप दुखतंय, आई काहीतरी चावलं. आई बाबा दोघेही पॅनिक झाले. काय झालं हे कोणालाच समजत नव्हतं. थोडी वेळ गेला. आईने तिला शांत केलं, तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने विचारलं, काय झालं, कुठे दुखतंय? त्या मुलीने बोट दाखवली आणि म्हणाली, आईला समजलं की तिची फर्स्ट पिरियड होती. मित्रांनो, ही फक्त स्टोरी नाही, ही आजही अनेक घरांची रियालिटी आहे. आपण मुलांना मॅथ शिकवतो, सायन्स शिकवतो, त्यांच्या करिअरची प्लॅनिंग करतो, पण त्यांच्या स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बॉडी चेंजेस बद्दल बोलायला विसरतो. प्युबर्टी ही सरप्राईज नसते, ही एक हेल्दी कन्व्हर्सेशन असायला हवी. जर तुमच्या मुलांना कन्फ्युजन मध्ये शिकवण्याआधी तुम्ही मुलांना प्रेमाने आणि विश्वासाने समजून सांगा. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. बॉडी चेंजेस बद्दल, पिरियड्स बद्दल, पर्सनल हायजीन बद्दल, इमोशन्स आणि मूड चेंजेस बद्दल. कारण जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुमच्या मुलीला भीती वाटू नये. तिला वाटलं पाहिजे, आय नो दिस, आय एम प्रिपेअर फॉर दिस अँड आय एम सेफ. कारण अवेअरनेस म्हणजे फक्त माहिती नाही, अवेअरनेस म्हणजे कॉन्फिडन्स. आणि लक्षात ठेवा, टुडेज अवेअरनेस कॅन सेव्ह अ चाइल्ड फ्रॉम टुमॉरोज फिअर. जर तुम्हाला हा संदेश महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ इतर पॅरेंट्स पर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी प्रिया माळी पुन्हा भेटूया अशाच अवेअरनेस व्हिडिओमध्ये. धन्यवाद.